संस्थेचे प्राचार्य, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव चे अधिष्ठाता डॉक्टर एस राजपूत सर, या कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य एम डी पाटील, राज्य सरकार यांनी वेळोवेळी एज्युकेशन मध्ये किंवा शैक्षणिक अभ्यासक्रमांमध्ये बदल हा घडून आणलेला आहे आणि ते बदल घडत असताना काही अनेक त्रुटी जशा जशा समोर येत गेल्या त्यानुसार मग त्यांनी या अभ्यासक्रमामध्ये काय असायला हवं आणि काय आपल्याला घेता येईल की जेणेकरून विद्यार्थ्यांचं सर्वांगीण विकास हा होऊ शकेल। त्यासाठी केंद्र शासनच्या असं लक्षात आलं की आपला विद्यार्थी हा पाश्चिमात्य देशांपेक्षा मागे पडत आहे आणि तसं पाहिलं तर फॉर्मल एज्युकेशन हे आता फक्त असं नावापुरतं राहून गेलं आहे आणि बरेच विद्यार्थी आपले 12वी नंतर शिक्षणापासून उच्च शिक्षणाकडे जाताना वंचित राहत आहे आणि म्हणून त्यासाठी या विद्यार्थ्यांना जे आता पुढच्या वर्षी 12वीचे विद्यार्थी आहेत, 11वीचे विद्यार्थी आहेत, हे आता पुढच्या वर्षी जे उच्च शिक्षणासाठी पात्र होणार आहेत आणि त्यांच्यासाठी कुठल्या कुठल्या सोयी, कुठल्या पद्धतीचे एज्युकेशन येऊ घातलेलं आहे आणि त्यांना कशा पद्धतीचे फेस करावं लागणार आहे किंवा मग त्यांच्यासाठी काय काय या एज्युकेशन सिस्टीम मध्ये नवीन उपलब्धता होणार आहे, त्यासाठी या शैक्षणिक धोरणामध्ये जी एडीपी राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 तर साहेब त्या दृष्टीने ही संकल्पना लक्षात आली। यामध्ये विद्यार्थ्यांसाठी अनेक पर्याय सुचवले गेलेले आहेत आणि त्या पर्यायानुसार 3 वर्षाचा अभ्यासक्रम, 4 वर्षाचा अभ्यासक्रम, त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना काही अडचणींमुळे किंवा त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे सोडावं लागलं तर 2 वर्षाचे सर्टिफिकेट अभ्यासक्रम अशा पद्धतीने त्यांच्यासाठी ह्या उपलब्धता ही करून देण्यात आली आहे। आणि अजून जे काही एज्युकेशन सिस्टीम आहे ती एज्युकेशन सिस्टीम मध्ये अजून थोडासा बदल करून सुटसुटीत करून ग्रेड सिस्टीम तुमच्यासाठी आणण्यात आली आहे। तर मी अधिक आता बराच वेळ झाला आहे, अधिक वेळ न घेता मी आपले जे काही प्रमुख वक्ते आहेत यांना तुमच्याशी विस्तृत चर्चा करायला, विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जे कळतंय, जे तुम्ही आत्मसात करताय, तुम्हाला काही शंका उपलब्ध झाल्या त्या शंकांचं प्रश्न स्वरूपाने तुम्ही आता या ठिकाणी हे लेक्चर सुरू असताना किंवा काही मार्गदर्शन सुरू असताना तुम्हाला विचारावं असं वाटलं तर तुम्ही विचारू शकता। तुमच्या मनात ज्या काही शंका असतील त्या शंकांचे निरसन, कारण की पुढच्या वर्षी किंवा भविष्यात तुम्हाला उच्च शिक्षणाला तुम्हाला सामोरे जायचे आणि या उच्च शिक्षणामध्ये काय काय जे बदल आहेत केंद्र सरकारने किंवा विद्यापीठांनी जो बदल अपेक्षित आहे त्यांना आणि त्यांनी जो हा केला पाहिजे हा महाविद्यालय स्तरावरती तुम्ही राबवा अशा पद्धतीने सांगण्यात आलंय। त्यामध्ये तुमच्या काही सूचना असतील त्या सूचना परत विद्यापीठाला, गव्हर्नमेंटला किंवा केंद्र सरकारला, राज्य सरकारला पाठवण्यात येतील आणि त्याच्यामध्ये अजून दुरुस्त्या होऊ शकतात। तर तुमच्याकडे काही शंका असतील, तुम्हाला काही प्रश्न असतील ते तुम्ही विचारू शकता, ते प्रश्न विचारा असा माझा तुम्हाला आग्रह असेल आणि मी एवढे बोलून माझे 2 शब्द संपतो। धन्यवाद। Gentlemen, my dear friends, my dear students, at the outset, on behalf and on my own behalf of, I welcome today's the chief guest, Honorable Shashank Rande. My dear friends, Principal of this college, Honorable U.M. Jadhav sir, Principal of Junior College, Honorable M.B. Patil sir, all faculty members and dear students, for the occasion of the workshop, which is jointly organized by IKC Cell of Kavitribai Bhainabai Chaudhary North Maharashtra Jalgaon and IKC Cell of the Art, Commerce, Science College Boradi. I also welcome our colleagues, our ICA coordinator, Dr. Bakhar sir. So today, you know that
So there is some reformation in the education policy. And during the last couple of months, what I have learned regarding to that new policy, that is I am going to put in front of you. So विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी मी आपलं सगळ्यांचं विद्यापीठाच्या वतीने आणि माझ्या स्वतःच्या वतीने एक अधिष्ठाता म्हणून त्या ठिकाणी मी आपलं सगळ्यांचं या कार्यक्रमासाठी सहर्ष स्वागत त्या ठिकाणी करत आहे. तुमचं डायजेशन ज्याप्रमाणे म्हणून मी तुमच्याशी मराठीत बोलायसाठी आता आपण पहिली स्लाइड या ठिकाणी पाहताय, दॅट इज रिलेटेड विथ द इंडियन हायर एज्युकेशन सिस्टम. सो लेट अस सी व्हॉट वी मीन बाय इंडियन हायर एज्युकेशन सिस्टम. तर पुढच्या काळामध्ये या ठिकाणी आपण सगळे ज्या सिस्टीम मध्ये या ठिकाणी आपण प्रवेश करणार आहात त्याला आपण आपल्या भाषेमध्ये इंडियन हायर एज्युकेशन सिस्टीम असे या ठिकाणी म्हणतो. म्हणजे 12वी पर्यंत जे एज्युकेशन आहे ते माध्यमिक शिक्षण त्या ठिकाणी म्हटलं जातं. आता या ठिकाणी आपण थोडक्यात इंडियन हायर एज्युकेशन सिस्टीम मध्ये थोडक्यात बोलणार आहे. इट इज अ ह्यूज इकोसिस्टम. ही फार मोठी प्रणाली त्या ठिकाणी आहे. Second thing about that higher education system is that it is the third largest higher education in the world. जगामध्ये ज्या ज्या काही मोठमोठ्या हायर एज्युकेशन सिस्टीम आहे तर त्या आपल्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की जगामध्ये आपला 3रा नंबर त्या ठिकाणी आहे. जगातली सगळ्यात मोठी जी आहे 3रा नंबर आपला या हायर एज्युकेशन सिस्टम मध्ये. तुमच्या समोर एक या ठिकाणी एक टेबुलेशन त्या ठिकाणी टेबल फॉर्म दिला या ठिकाणी. त्याच्यावरून तुमचं लक्षात येईल की आपल्या हायर एज्युकेशन सिस्टीमची प्रगती काय आहे. तर त्याच्यापैकी पहिला जो घटक आहे त्या ठिकाणी टोटल नंबर ऑफ युनिव्हर्सिटी. तर भारतामध्ये आजच्या घडीला टोटल नंबर ऑफ युनिव्हर्सिटीची संख्या जी आहे ती 1113 आहे. त्याचा जो आकडा आहे महाराष्ट्रामध्ये तो 71 आहे. नंतर टोटल नंबर ऑफ कॉलेज तर आपल्या भारतामध्ये हा 2021 चा डाटा आहे. कदाचित त्याच्यामध्ये थोडीफार सुधारणा त्या ठिकाणी कदाचित झाली असेल. तर 2021च्या आकड्यानुसार त्या ठिकाणी आपल्या भारतामध्ये कॉलेजची संख्या जी आहे ती 43,796 आहे. त्याच्यापैकी आपल्या महाराष्ट्राचा जो वाटा आहे तो 4,532 त्या ठिकाणी. नंतर टोटल स्टँड अलोन इन्स्टिट्यूशन की ज्या स्वायत्त संस्था आहेत त्यांची संख्या जी आहे आपल्या भारतामध्ये ती जवळजवळ 11,296 आहे. आणि महाराष्ट्रामध्ये त्याचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते 2,163. टोटल नंबर ऑफ स्टुडंट एनरोल तर त्यांची संख्या जी आहे भारतामध्ये त्या डाटानुसार ती 4,13,00,000 आहे. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये त्याचा सहभाग आहे 3.5 लाख. पुढे एक महत्वाचा भाग त्या ठिकाणी आहे त्याचं नाव आहे GR. GR म्हणजे काय? ग्रॉस एनरोलमेंट रेशो. आपण त्याच्यामध्ये मागे होतो मित्रांनो या ठिकाणी एज कम्पेअर्ड टू अदर कंट्रीज. आता टोटल हा जो GR आहे की ग्रॉस एनरोलमेंट रेशो याचा अर्थ काय होतो या ठिकाणी की तुम्ही जी लोक बसलात आमच्या समोर त्यांचं वय आहे 18 ते 23. तर भारतामध्ये जी या 18 ते 23 वयोगटातली जी मंडळी आहे जे यंग जनरेशन आहे त्यांचं जे टोटल पॉप्युलेशन आहे त्या भागामध्ये ते फक्त 27.3%. म्हणजे 18 ते 13 वयोगटातली जी मंडळी आहे 100 पैकी फक्त 27 लोक या प्रवाहामध्ये या ठिकाणी आहेत आजच्या वेळी. आणि महाराष्ट्रामध्ये त्याचं प्रमाण जे आहे ते जवळजवळ 35%. 100 पैकी 35 मुलं या ठिकाणी आहेत. तर या ठिकाणी आपला या एज्युकेशन पॉलिसीचा सगळ्यात महत्त्वाचा उद्देश जो आहे की 2035 सालापर्यंत हे जे प्रमाण आहे हे कमीत कमी 50% पण त्या ठिकाणी झालं. कारण तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी माहिती मित्रांनो या ठिकाणी की एखाद्या राष्ट्राची जर सस्टेनेबल डेव्हलपमेंट त्या ठिकाणी जर झाली असेल व्हायची असेल तर त्या सस्टेनेबल डेव्हलपमेंट विकास झाला पाहिजे या ठिकाणी. तर त्यासाठी शिक्षण एक चांगलं शिक्षण एक कॅपेबल शिक्षण प्रणाली किंवा एक स्टेबल शिक्षण प्रणाली त्या ठिकाणी डेव्हलप करणं या ठिकाणी.
कारण कुठल्याही जगामध्ये कुठल्याही राष्ट्राची जी प्रगती होत असते त्याचा शिक्षणाचा त्याच्यामध्ये फार मोठा सिंहाचा वाटा असतो. म्हणून आपल्याला या ठिकाणी अशा प्रकारची एक सुदृढ एक सक्षम शिक्षण प्रणाली कशी डेव्हलप करावी लागेल हे ध्येय या आपल्या एज्युकेशन पॉलिसीमध्ये या ठिकाणी असतं. आता या ठिकाणी खाली जे म्हटलं या ठिकाणी की हा जो रिपोर्ट आहे तो कशानुसार त्या ठिकाणी तयार झाला या ठिकाणी AISSE. आता AISSE म्हणजे काय की ऑल इंडिया सर्वे ऑफ हायर एज्युकेशन. तर ही जी संस्था आहे ती जवळजवळ 2011 सालापासून आपलं काम करते. तिचं काम असं या ठिकाणी की किती कॉलेजेस भारतामध्ये आहेत, किती स्टुडंटची संख्या आहे, कुठल्या कुठल्या घटकांचं त्या ठिकाणी त्याचा सगळा सर्वे केला जातो आणि मग त्याचा एक स्टॅटिस्टिकल डाटा या ठिकाणी ते राष्ट्रीय स्तरावर त्या ठिकाणी तयार करतात. हा त्याचा परिपाक आहे. तर मग अशी मी या ठिकाणी सांगितलं. सर नेक्स्ट स्लाइड प्लीज. तर एखाद्या राष्ट्राचा जर या ठिकाणी विकास व्हायचा असेल तर त्यासाठी एक सशक्त आणि एक चांगली मजबूत शिक्षण व्यवस्था त्या ठिकाणी तयार झाली पाहिजे. तेच आपल्या या नवीन पॉलिसीचे ध्येय आहे. अजून एक महत्वाचं ध्येय असं या ठिकाणी या नवीन पॉलिसीचं की येणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये वेगवेगळे कौशल्य कसे विकसित होतील. म्हणजे कुठल्या प्रकारचे कौशल्य की त्याची क्रिएटिव्ह थिंकिंग त्या ठिकाणी वाढली पाहिजे. नंतर त्याचं क्रिटिकल थिंकिंग त्या ठिकाणी वाढलं पाहिजे. त्याचा कॉन्फिडन्स वाढला पाहिजे. त्याचं कोलॅबरेशन स्किल त्या ठिकाणी वाढलं पाहिजे. तर ह्या ज्या महत्वाच्या ज्या स्किल आहेत यात हे कसे त्या विद्यार्थ्यांमध्ये वाढतील हे या आपल्या नवीन पॉलिसीचे एक महत्वाचं ध्येय त्या ठिकाणी असणार येणाऱ्या काळात. आता पुढचं या ठिकाणी आपण स्लाइड या ठिकाणी पाहतोय. यू आर गोइंग टू सी द नेक्स्ट स्लाइड विच इज व्हेरी ऑल्सो इम्पॉर्टंट ॲज फार एज कन्सर्न आर पीपल. दॅट इज द एज्युकेशन पॉलिसी. आता एज्युकेशन पॉलिसीची नेसेसिटी काय आहे हे आपण या ठिकाणी पाहणार की कुठल्याही राष्ट्रामध्ये एक महत्वाचा घटक त्या ठिकाणी असतो एज्युकेशन पॉलिसी. कारण मगाशी आपण पाहतो की विकास जो आहे तो त्या तुमच्या राष्ट्रामध्ये तुमच्या लोकांची राहणाऱ्या लोकांची नागरिकांची साक्षरता किती आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे. जेवढी जास्त साक्षरता तेवढी त्या राष्ट्राची प्रगती त्या ठिकाणी असते. तुम्ही जर जगामध्ये जर पाहिलं तर एक राष्ट्र असं या ठिकाणी फिनलँड त्याचं नाव आहे ठिकाणी. त्या फिनलँड राष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त साक्षरता आहे आणि जगामध्ये सगळ्यात जास्त पैसा त्या राष्ट्रामध्ये फिनलँडमध्ये 12% हा पैसा आपल्या जी तुमची पर कॅपिटा इन्कम आहे. समजा तुमचं जर 100 रुपये एका माणसाचं जर देशामध्ये उत्पन्न असेल तर 12 रुपये त्या दरवर्षी त्या शिक्षणवरती त्या ठिकाणी त्या राष्ट्रामध्ये खर्च केले फिनलँडमध्ये. म्हणून जगामध्ये शिक्षणाच्या बाबतीत फिनलँड जे राष्ट्र आहे सगळ्यात श्रीमंत आहे आणि म्हणून ते राष्ट्र सगळ्यात पुढे या जगामध्ये. तर मित्रांनो या ठिकाणी एज्युकेशन पॉलिसीची नेसेसिटी काय हे आपण या ठिकाणी पाहणार होतो की गरज काय. सगळ्यात महत्वाची गरज आहे या ठिकाणी की इट पुट डाऊन द गाईडलाईन फॉर अन ऑपरेशन ऑफ एज्युकेशन सिस्टम. त्याचं पहिलं महत्व कर्तव्य असं या ठिकाणी की त्या गाईडलाईन तयार केली आणि त्या गाईडलाईननुसार त्या ठिकाणी एखादी एज्युकेशन सिस्टीम रन करायला ती मदत करते. दुसरं एक त्या ठिकाणी महत्वाचा पैलू असा या ठिकाणी त्या एज्युकेशन पॉलिसीची नेसेसिटी अशी आहे की ज्या काही गाईडलाईन ती एज्युकेशन पॉलिसी तयार करते ती त्या राष्ट्रामधली शैक्षणिक इन्स्टिट्यूट कुठली असेल तर त्या शैक्षणिक इन्स्टिट्यूटला त्या गाईडलाईन फॉलो करणं हे मॅन्डेटरी त्या ठिकाणी असते. त्याच गाईडलाईननुसार ती शिक्षण सिस्टीम त्या ठिकाणी चालत असते किंवा ती एज्युकेशन सिस्टीम किंवा एज्युकेशन. तिसरं महत्वाचं या ठिकाणी टू मेंटेन द युनिफॉर्मिटी इन द स्ट्रक्चर नॉमिनिकेशन स्टँडर्ड. तुम्ही काय जे शिक्षण त्या ठिकाणी घेत आहेत त्याचं नॉमेनक्लेचर किंवा त्याचं स्ट्रक्चर किंवा त्याचं स्टँडर्ड हे मेंटेन करणं त्या पॉलिसीचं या ठिकाणी कर्तव्य आहे. नंतर टू अड्रेस टू द एस्पायरेशन नीड अँड रिक्वायरमेंट ऑफ द स्टेकहोल्डर्स. तर याचे
लाभार्थी कोण आहेत त्या ठिकाणी? आपण सगळे आहात. तुम्ही आहात, टीचर आहात, वेगवेगळे स्टेक होल्डर त्या ठिकाणी. तर त्या लाभार्थींच्या ज्या गरजा आहेत त्यानुसार त्या ठिकाणी त्याच्या प्रकारची प्रणाली तयार करणं या नवीन पॉलिसीचं किंवा कुठल्याही शिक्षण पॉलिसीचं त्या ठिकाणी कर्तव्य किंवा त्याची गरज किंवा नेसेसिटी त्या ठिकाणी. नंतर शेवटचा एक महत्वाचा पॉईंट या ठिकाणी, टू अलाइन विथ ग्लोबल ट्रेंड्स अँड पॅटर्न्स. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की आपण जर आपल्या राष्ट्राची शिक्षण प्रणाली आणि बाहेरच्या राष्ट्राची शिक्षण प्रणाली याचा जर आपण या ठिकाणी विचार केला तर बऱ्यापैकी या ठिकाणी तफावत आपल्याला आढळून येईल. कारण तुम्हाला माहिती आहे की आपल्यापैकी बरीचशी मंडळी आजकाल एक मोठा ट्रेंड झाला या ठिकाणी. आपली सगळी मंडळी, बरीचशी भारतातली मंडळी परदेशात शिक्षणासाठी जात असतात. लाखो विद्यार्थी त्या ठिकाणी, कारण आपल्यामध्ये त्याच्यामध्ये म्हणून आपल्या या पॉलिसीचा अजून एक महत्वाचा उद्देश असा या ठिकाणी की जागतिक शिक्षण जे आहे त्याच्याबरोबर आपण कुठेतरी जायचा आपण या ठिकाणी प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत. खूप प्रयत्न मोठा त्या ठिकाणी असणार आहे, परंतु त्या प्रवाहाबरोबर आपण कसं जाऊ शकतो याचाही या सिस्टीम मध्ये आपण विचार किंवा प्रयत्न या ठिकाणी करणार. आता मगाशी जर तुम्ही या ठिकाणी जर पेपरमध्ये 2-4 दिवसापूर्वी एखादी जर बातमी वाचली असेल तर तुमचं लक्षात आलं असेल ठिकाणी पुणे विद्यापीठाने एक गेल्या आठवड्यामध्ये फ्रान्सच्या विद्यापीठाशी या ठिकाणी सामंजस्य त्या ठिकाणी करार केला आहे. म्हणजेच काय या ठिकाणी तो करार कुठल्या प्रकारचा आहे की त्या विद्यापीठाने आणि आपल्या विद्यापीठाने एकत्र आपल्या विद्यार्थ्यांना शिक्षण दिलं. म्हणजेच काय या ठिकाणी समजा तुम्ही पुणे विद्यापीठामध्ये जर त्या ठिकाणी जर तुम्ही प्रवेश घेतला तर काही वर्ष तुम्हाला पुणे विद्यापीठात शिकायचं आहे आणि उरलेला काही काळ जो आहे त्या फ्रान्सच्या विद्यापीठात त्या ठिकाणी त्यांचं शिक्षण त्या ठिकाणी घ्यायचं. म्हणजेच काय या ठिकाणी की आपला जो उद्देश आहे टू अलाइन विथ दी ग्लोबल ट्रेंड्स अँड पॅटर्न्स हा त्या ठिकाणी कुठेतरी साध्य व्हायला या ठिकाणी मदत होईल. हा एक नेसेसिटी त्या ठिकाणी. सर नेक्स्ट स्लाइड प्लीज. आता आपण या ठिकाणी आज आपण सगळे लोक गेल्या 1-1.5 वर्षापासून आपण पेपरमध्ये किंवा कुठे बातम्यांमध्ये खूप काही ऐकतोय या ठिकाणी NEP 2020 याचा पुढे आपण विचार करणार पुढच्या स्लाइडमध्ये. पण त्याच्या अगोदर आपण एक पाऊल मागे जाऊया या ठिकाणी. कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे या ठिकाणी की आपण आपल्या राष्ट्राला स्वातंत्र्य होऊन जवळजवळ 75 वर्ष मला वाटतं झाली आहे. तर मग या 75 वर्षामध्ये आपण काय प्रगती केली शिक्षणाबद्दल थोडक्यात त्याचाही आपण या ठिकाणी उहापोह केला पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतं. ज्यावेळी आपलं भारत स्वातंत्र्य झालं त्यावेळी आपले पहिले शिक्षण मंत्री जे होते अब्दुल कलाम मोहम्मद, त्यांनी सुरुवात केली या ठिकाणी वेगवेगळे आयोग नेमून की बाबा भारतामध्ये सगळं समावेशक शिक्षण त्या ठिकाणी दिलं गेलं पाहिजे अशी पहिली सुरुवात त्या ठिकाणी झाली. त्यानंतर 1968 साली भारतामध्ये पहिली एज्युकेशन पॉलिसी त्या ठिकाणी इम्प्लिमेंट त्या ठिकाणी करण्यात आली आणि त्या काळामध्ये दौलत सिंह कोठारी जे होते त्यांच्या अधिपत्याखाली एक पॉलिसी तयार करण्यात आली आणि तिचे इम्प्लिमेंटेशन त्या ठिकाणी 1968 साली त्या ठिकाणी करण्यात आले. तर त्याचे काही मुद्दे त्या ठिकाणी मी दिले तुमच्या समोर. फ्री एज्युकेशन टू द चिल्ड्रन अप टू द 14 इयर्स की भारतामधली जी 14 वर्षापर्यंत जी मुलं होती त्यांना फ्री एज्युकेशन कसं देता येईल याच्यावर त्या पॉलिसीमध्ये विचार केला गेला. नंतर कंपल्सरी 3 लँग्वेज फॉर्म्युला. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आजच्या घडीला ग्रॅज्युएशन लेवलला आपण 3 वेगवेगळ्या भाषांचा वापर त्या ठिकाणी करत असतो. एक तुमची मातृभाषा, दुसरी आपली राष्ट्रभाषा हिंदी आणि तिसरी ही इंटरनॅशनल लँग्वेज इंग्रजी. तर या 3 भाषांचा मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी आपल्या एज्युकेशन मध्ये आपण वापर करतो. नंतर पुढचा पॉईंट या ठिकाणी स्पेंडिंग ऑन एज्युकेशन 6% ऑफ GDP. तर मगाशी मी तुम्हाला सांगितलं की फिनलँडमध्ये 12% पैसा या आपलं जे दर डोळी उत्पन्न आहे किंवा आपला बजेट जो असतो त्याच्यात तर तो 12%. आपल्याकडे अपेक्षित असं होते की 6%, पण दुर्दैवाने आपण 3% सुद्धा आजपर्यंत खर्च करू शकलो नाही.
कधीतरी आढळतो, कदाचित 1% पण नसेल माझ्या माहिती, असं अपेक्षित त्या ठिकाणी त्या काळी होतं. नंतर दुसरी एज्युकेशन पॉलिसी जी आहे आपल्या भारतामध्ये ती 1986 साली इम्प्लिमेंट करण्यात आली. तर तिचा जो ड्रॉप आहे तो आचार्य राममूर्ती यांनी त्या ठिकाणी तयार केला. तर त्या पॉलिसीमध्ये असं म्हटलं या ठिकाणी त्यांनी, स्पेशल एम्फॅसिस ऑन रिमूव्हल ऑफ डिस्पॅरिटी अँड इक्वलाइज एज्युकेशन अपॉर्च्युनिटी, की शिक्षणामध्ये जी तफावत होती या ठिकाणी ती तफावत कमी करण्याचा प्रयत्न त्या एज्युकेशन पॉलिसीमध्ये या ठिकाणी करण्यात आला. आणि सगळ्यांना सगळं सारखं कसं एज्युकेशन मिळेल याच्यावर त्या ठिकाणी भर देण्यात आला होता, एम्फेसिस. नंतर ऑपरेशन बॅकवर्ड टू इम्प्रूव्ह द प्रायमरी एज्युकेशन, हे फार मोठं मिशन त्या काळामध्ये राबवलं गेलं होतं या ठिकाणी मित्रांनो. कारण आजही आपल्याला या ठिकाणी माहिती आहे की त्या काळामध्ये ग्रामीण भागातली जी मुलं होती की तुमच्या सारख्या या ठिकाणी रिमोट एरियात जी बालकं होती त्यांना कुठलंही शिक्षण त्या ठिकाणी मिळत नव्हतं. त्याच्यापर्यंत हे शिक्षण प्रणाली त्या ठिकाणी जाऊ शकत नव्हती या ठिकाणी. म्हणून त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणावरती आपण एक कॅम्पेन किंवा मिशन राबवलं असेल, कदाचित तुमचा त्यावेळी जन्म झाला नसेल पण आम्हाला आठवतं या ठिकाणी की ऑपरेशन ब्लॅकबोर्ड, की प्रत्येक खेड्यापर्यंत हा खडू आणि फळा गेला पाहिजे म्हणून त्याचं नाव या ठिकाणी ऑपरेशन ब्लॅकबोर्ड त्या ठिकाणी म्हटलं जातं. आणि म्हणून त्याच्यामुळे काय झालं या ठिकाणी की प्रत्येक ग्रामीण भागामध्ये प्रायमरी शाळा त्या ठिकाणी तयार झाल्या. हा एक मोठा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला. नंतर मग त्या एज्युकेशन पॉलिसीवरती 1992 साली थोडा काही बदल करण्यात आला आणि पुन्हा तिचं रिइम्प्लिमेंटेशन त्या ठिकाणी करण्यात आलं. त्यातल्या त्यात एक मधल्या काळामध्ये 2009 साली पुन्हा एक आपल्या महाराष्ट्र शासन स्तरावरती त्या ठिकाणी एक ऍक्ट त्या ठिकाणी पास करण्यात आला. त्या ऍक्टचं नाव होतं या ठिकाणी RTE 2009, राईट टू टेक्निकल एज्युकेशन, राईट टू एज्युकेशन ऍक्ट 2009. त्याचं इम्प्लिमेंटेशन त्या ठिकाणी करण्यात आलं आणि त्या ऍक्ट मध्ये एक फार मोठं या ठिकाणी घोषणा त्या ठिकाणी करण्यात आली की फ्री एज्युकेशन अँड मॅन्डेटरी एज्युकेशन टू दी प्रायमरी स्कूल, टू दी चाइल्ड, की जे लहान मुलं आहेत त्यांना कंपल्सरी आणि फुकटात एज्युकेशन कसं देता येईल तो RTE 2009 त्या ठिकाणी कायदा आपल्या विधानसभेत त्या ठिकाणी पास करण्यात. एक प्रिव्हियस तर एक शेवटचा पॉइंट एक अजून एक महत्त्वाचा आहे, द कॉमन एंट्रन्स एक्झामिनेशन फॉर ऍडमिशन टू द प्रोफेशनल कोर्सेस. जर तुम्ही 1985 च्या अगोदरची जे तुम्ही विचार केला की ज्या काळामध्ये डॉक्टर इंजिनियर होत होते त्याला आपण आपल्या भाषेमध्ये प्रोफेशनल कोर्सेस असं या ठिकाणी म्हणतो. तर त्या काळामध्ये इंजिनिअरिंगला किंवा मेडिकलला वैद्यकीय शिक्षण प्रणालीमध्ये प्रवेश हा कशावर अवलंबून होता, मेरिट नुसार मिळत होता. तुम्हाला 12वीला किती मार्क मिळतात, म्हणजे त्या काळी काय होतं की ज्या विद्यार्थ्यांना 96, 95 च्या वरती किंवा 90% वरती मार्क्स होते, ओनली दोज पीपल आर एलिजिबल फॉर सच काइंड ऑफ एज्युकेशन. मग दुर्दैवाने काय होतं की ग्रामीण भागातही मुलं होती त्यांना 85% मार्क होते परंतु त्यांना मेरिट मध्ये नसल्यामुळे ऍडमिशन मिळत नव्हतं. मग त्या 1986 सालाच्या पॉलिसीमध्ये आपण खूप मोठा बदल केला आहे की तिथून मग आपण एंट्रन्स टेस्ट त्या ठिकाणी घेतली. आता तुम्ही CET देतात किंवा NEP देतात, नीट त्या ठिकाणी देतात, बरोबर आहे. ठिकाणी आता तुम्हाला 50 किंवा 55% मार्क दिले असतील 12वीला तर तुम्ही ती परीक्षा देतात. त्या परीक्षामध्ये जर तुम्ही मेरिट मध्ये बसलात तुम्हाला त्या ठिकाणी ऍडमिशन मिळेल. हा एक फार मोठा बदल त्या ठिकाणी करण्यात आला आणि त्याच्यामुळे काय झालं या ठिकाणी मित्रांनो, या गेल्या 35 वर्षामध्ये आपल्याकडची बरीच जी मंडळी आहे की जे मेरिट मध्ये बसत नव्हते ते या प्रवाहात आले, बरीच डॉक्टर झाली, बरीच इंजिनियर झाली. आता या स्लाइड मध्ये आपण एक या ठिकाणी लेट अस सी व्हाट इज द डिफरन्स बिटवीन द प्रेझेंट पॉलिसी अँड व्हाट इज द डिफरन्स बिटवीन इनकमिंग पॉलिसी. की प्रेझेंट जी प्रणाली आहे आणि येणारी प्रणाली
याच्यामध्ये काय फरक आहे हे आपण थोडक्यात त्या ठिकाणी पाहतो. आता तुम्ही जे शिकतात ते आहे 10+2, बरोबर आहे. या ठिकाणी तुम्ही 10वीला बोर्ड असतं तुमचं, 12वीला HSC बोर्ड, आणि जे ग्रॅज्युएशन आहे तुमचं ते किती वर्षाचं या ठिकाणी 3 इयर UG प्रोग्राम साठी. परंतु जो येणारा जो पॉलिसी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एक बदल त्या ठिकाणी लक्षात येईल. तर ती जी पॉलिसी असेल, जे माध्यमिक शिक्षण असेल, तर त्याचा पॅटर्न असणार या ठिकाणी 5+3+3+4. आता या 10+2 आणि 5+3+3+4 याच्यामध्ये काय फरक आहे? 10+2 हा तुमचा आत्ताचा पॅटर्न किंवा जुना पॅटर्न, आणि 5+3+3+4 हा तुमचा नवा पॅटर्न आहे. तो कदाचित या वर्षी किंवा पुढच्या वर्षी कदाचित तुमच्या माध्यमिक शिक्षणामध्ये येऊ शकतो. आता 10+2 मी तुम्हाला मगाशी या ठिकाणी सांगितलं की तुम्ही 10वी केल्यानंतर तुम्हाला एक बोर्डाची परीक्षा द्यावा लागत होती, आणि 12वीला तुम्हाला दुसरी बोर्डाची परीक्षा द्यावी. याच्यामध्ये असं होत होतं जुन्या पॅटर्न मध्ये की तुम्हाला तुमचे पाल्य 4 वर्षाचा झाला की पहिलीत टाकून जाईल, बरोबर आहे ना. किंवा तुम्ही पाहिलं असेल तुमच्या आजी आजोबांचं किंवा तुमच्या वडिलांचं जे LC असेल त्याच्यावरती जन्मतारीख ही काय असते? 1 जून असते. 1 जून असते ना बऱ्याचशा लोकांची, ती अंदाजपंची असते. कारण त्या काळामध्ये काय व्हायचं की शाळेत पहिलीत टाकला की 1 जून तयार होऊन जायचं. माझी नाही, माझं 12 जानेवारी म्हणजे उद्या माझी जन्मतारीख आहे. आधी सांगितलं तसं. तर याच्यामध्ये आपण नवीन पॉलिसीमध्ये तसं करणार नाही. कारण काय असतं या ठिकाणी की पहिलीमध्ये जायला तुमचं 4 वर्ष जे आहे त्यासाठी तुमचा ब्रेन जो आहे तेवढा परिपक्व नाहीये. कारण काय करतो आपण या ठिकाणी, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की इंग्रजी माध्यमामध्ये 3 वर्षाच्या मुलाला आपण शाळेत टाकतो, आणि त्याचे आई बाबा त्याला घरात आल्यानंतर संध्याकाळी एक चांगली पोएम म्हणायला लावतात. त्याची कॅपॅसिटी ती नसते, तो जबरदस्तीने त्याच्या नाकवशीने ती पोएम त्या ठिकाणी म्हणत असतो. म्हणून हा सगळा बदल आपण या ठिकाणी करायला. आता मग पास म्हणजे काय हे तुम्हाला ज्यावेळी तुमचा पाल्य हा 3 वर्षाचा होईल त्यावेळेस त्याला 4थ्या वर्षी आपण कुठल्याही येथे टाकणार आहे. पहिल्यांदा तुम्ही कुठे टाकतात? अंगणवाडी. इंग्रजीत त्याला काय म्हणतात? प्ले ग्रुप म्हणतो. म्हणजे 4थ्या वर्षी तो प्ले ग्रुप मध्ये जाईल. 5व्या वर्षी तुमचा बाल्य हा ज्युनियर KG जाईल तुमच्या भाषेत. 6व्या वर्षीला सिनियर KG मध्ये जाईल. 7व्या वर्षी तो पहिल्या इयत्तेत जाईल. म्हणजे काय झालं की जोपर्यंत तो बाल्य 6 वर्षाचा होत नाही त्याला कायद्यानुसार तुम्हाला पहिल्या इयत्तेत टाकता येणार नाही, आणि तो पुढच्या वर्षी म्हणजे 5व्या पासून 8व्या वर्षी तो दुसरी येते. म्हणजे हे त्याचे हा त्याचा 5 वर्षाचा प्रवास आहे. 3 वर्षाचा झाल्यानंतर म्हणजे 8 वर्ष झाल्यानंतर तो दुसरी येते पास झालेला असतो. पुढचा जो फेज आहे तो 3 वर्षाचा आहे. त्या 3 वर्षामध्ये त्यांनी म्हटलं या ठिकाणी की तो 9व्या वर्षी तिसरी येते जाईल, 10व्या वर्षी चौथी येते जाईल, आणि 11 वर्षाचा झाल्यानंतर तो 5वी त्याची पूर्ण करेल. नंतर पुढचा 3 वर्षाचा फेज पुन्हा 11 ते 14 आहे. म्हणजे 14व्या वर्षी तो 8वी पास होईल, आणि पुढचा 4 वर्षाचा फेज आहे. तो 4 वर्षाचा फेज म्हणजे 18व्या वर्षी तो पूर्ण करेल. 9वी 10वी 11वी आणि 12वी हे त्याचे 4 वर्ष. त्याची नावं दिली बघा आपण या ठिकाणी. पहिलं नाव या ठिकाणी फाउंडेशन. त्याला आपल्याला या जगामध्ये या शिक्षण प्रणालीमध्ये त्याला त्याच्या पद्धतीने जाऊ द्यायचे. कारण त्याचा जो मेंदू आहे, त्याचा जो ब्रेन आहे, तो कसा सपोर्ट करतो त्यानुसार त्याचं सगळं डेव्हलपमेंट करायचं. नंतर मग पुढचा आहे प्रिपरेटरी. त्याला आपण त्याला घडवतोय, आणि नंतर मग माध्यमिक म्हणजे पूर्व माध्यमिक आहे, हा मिडल म्हणतो, आणि शेवटचा हा माध्यमिक.
आता तुम्हाला याच्यामध्ये एक मोठा बदल झालेला दिसेल त्या ठिकाणी. कुठला बरं? तुमचा 10वी जी आहे, SSC जी आहे, SSC बोर्ड इथून बाहेर पडते. म्हणजे 2 पैकी एकच बोर्ड पुढे असेल, फक्त HSC. म्हणजे कदाचित गेल्या येणाऱ्या वर्षात किंवा 2 वर्षानंतर HSC बोर्ड या ठिकाणी बंद होईल. पण तुमचा जो शेवटचा 4 वर्षाचा फेज आहे, याच्यामध्ये तुमची जी परीक्षा असेल ती सेमेस्टर वाईज त्या ठिकाणी होईल. म्हणजे तुम्हाला 9व्या इयत्तेत 2 सेमिस्टरला परीक्षा द्यावी लागेल, 10व्या इयत्तेत 2 सेमिस्टर परीक्षा द्यावी, 11व्या इयत्तेत 2 सेमिस्टरची आणि 12व्या इयत्तेत 2 सेमिस्टर. म्हणजे तुम्हाला तुमची मानसिक तयारी तुम्हाला करायची आम्हाला की तुम्ही ज्यावेळी हायर एज्युकेशन मध्ये यावे, हायर एज्युकेशन तुम्हाला सेमिस्टर सिस्टमच द्यायची. सर नेक्स्ट प्लीज. So after long time, after 34 years, in the 21st century, we are going to implement here the first education policy that is called NEP 2020. आता मग आपण या ठिकाणी let us see what is the journey of that NEP 2020. तर मगाशी तुम्हाला या ठिकाणी सांगितलं की पहिली जी पॉलिसी होती तिचं नाव आहे कोठारी आयोग होतं. तसंच हिचा प्रवास कसा झाला हे आपण थोडक्यात या स्लाइड मध्ये या ठिकाणी पाहतो. तर आपल्या भारत सरकारने 2015 साली RS सुब्रमण्यम जे एक सेक्रेटरी होते आपल्या भारत सरकारमध्ये, त्यांच्या अध्यक्षतेखाली 5 सदस्यीय समिती त्या ठिकाणी नेमली टू प्रिपेअर द एज्युकेशन फर्स्ट एज्युकेशन पॉलिसी फॉर द 21st सेंचुरी. त्यांनी तो 2016 साली आपला अहवाल सादर केला, परंतु गव्हर्नमेंटला कदाचित वाटलं असेल की याच्यापेक्षा चांगला आपण अहवाल तयार करावा. मग त्या हेतूने 2017 साली आपल्या भारत सरकारने आपल्या इस्रोचे माजी चीफ सायंटिस्ट ऑनरेबल डॉक्टर के कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखाली 9 सदस्यांची एक कमिटी त्या ठिकाणी नेमली फॉर द प्रिपरेशन ऑफ दिस न्यू एज्युकेशन पॉलिसी ऑन 2017. आणि त्या कमिटीने 2019 साली आपला एक नवीन पॉलिसीचा अहवाल त्या ठिकाणी सादर केला आणि आपल्या भारताच्या लोकसभेमध्ये संसदेमध्ये 29 जुलै 2020 साली तो नवीन शिक्षणाचा कायदा पास झाला. म्हणून त्याला आपण काय म्हटले 2020. 29 जुलै 2020 साली तो कायदा पास झाला, म्हणून त्याला आपण नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 असे. आता एक लक्षात द्या या ठिकाणी की एखादी कुठलीही गोष्ट देशभरावर किंवा जागतिक स्तरावर जर तयार करायची असेल तर मूठभर लोकांचं काम नाही आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला अनेक लोकांना त्या ठिकाणी सहभागी करून घ्यावं लागतं. मग खालच्या 3 ओळीमध्ये तुमचं लक्षात आलं असेल या ठिकाणी की कुठल्या लोकांना कस्तुरीरंगन साहेबांनी त्या ठिकाणी सहभागी करून घेतलं. डिस्कशन विथ एज्युकेटर्स, रिसर्चर्स, पॉलिसी मेकर्स, सेक्टर एक्सपर्ट्स, इंडस्ट्री, academicians, community groups, engaged citizens and boards. म्हणजे या सगळ्या मोठमोठ्या लोकांचा त्याच्यात सहभाग करून घेतला गेला. यांच्याशीच डिस्कशन झालं 2 वर्षभर आणि मग ही पॉलिसी त्या ठिकाणी. सर नेक्स्ट प्लीज. आता आपण थोडक्यात या एज्युकेशन पॉलिसीच्या हायलाइट्स काय आहेत ते त्या ठिकाणी पाहणार आहोत. मला तुम्हाला एक विनंती करायची असेल विद्यार्थी मित्रांनो, जर तुमच्या डोक्यावर जात असेल तर तुम्ही मला केव्हाही विचारू शकता, किंवा तुम्हाला जर कोणाला एखाद्याला जर आवडत नसेल तर तो ही सभागृह या ठिकाणी होऊ शकतो. कारण प्रत्येक गोष्ट सगळ्याला ऐकणं हे मी अपेक्षित नाही करू शकत आणि मी कधी अपेक्षाही करणार नाही. परंतु त्या ठिकाणी काही गोष्टी
मला यासाठी ठिकाणी वाटतं की ऐकून घेणे या ठिकाणी महत्त्वाचे, कारण काही गोष्टी एक लक्षात आहे त्याच्यामध्ये काही ज्या गोष्टी असतात त्या पैसे देऊनही मिळत नाही, कारण पेशन्स खूप महत्त्वाचे असतात. आणि तुम्हाला तुमचं वय जे आहे, मलाही माहिती आहे की पेशन्स ठेवण्याचं नाही आहे, परंतु तुम्हाला जर चांगलं घडायचं असेल नागरिक तर एक सगळ्यात मोठा गुण जो असतो तो आपल्यामध्ये पाहिजे, पेशन्स. आजकाल प्रत्येकाला पेशन्स नाही, मला माहिती की कमी वेळात एकदम वरती चढायचं आहे, तो सक्सेस नाही जीवनातला. पैसे खूप लोक कमी वेळात श्रीमंत करतात, कमी वेळात श्रीमंत ही चिरंतकाळ टिकत नाही. कुठली गोष्टी असते तुम्हाला मी सांगेन पुढे की तुम्हाला खूप काही पेशन्स ठेवायचे, जग खूप वेगळ्या मार्गावर चालू आहे. ठीक आहे, आपण जाऊया तर हायलाइट्स ऑफ NEP 2020. तर आपल्या NEP 2020चे काय पैलू आहेत हे आपण थोडक्यात या ठिकाणी पाहणार आहोत. तर पैलू जो आहे या ठिकाणी द होलिस्टिक अँड मल्टी डिसिप्लिनरी एज्युकेशन. होलिस्टिक म्हणजे समग्र, सगळ्यांना आवडेल असं या ठिकाणी. आणि दुसऱ्या ठिकाणी की होलिस्टिक मल्टी डिसिप्लिन. मल्टी डिसिप्लिन म्हणजे काय, बहुआयामी. अनेक ज्या डिसिप्लिन आहेत त्या एकत्र येऊन आपण त्या ठिकाणी शिक्षण देणार आहे. आता मी या ठिकाणी जर ग्रॅज्युएशनचे मुलं बसले असतील, सायन्सचे किंवा आर्ट्सचे किंवा कॉमर्सचे, तर तुम्ही आजकाल जर सायन्सला असाल तर तुम्ही फक्त सायन्सचे विषय शिकतात 3 वर्षभर. कॉमर्सला असेल फक्त कॉमर्सचे 3 वर्षभर विषय शिकतात BCom घेताना, किंवा BA घेताना तुम्ही फक्त आर्टचे विषय त्या ठिकाणी शिकतात. परंतु याच्यामध्ये या येणाऱ्या घटकामध्ये, येणाऱ्या पॉलिसीमध्ये तुम्हाला हे तिघही विषय एकत्र शिकता येतील. सायन्स घेताना कॉमर्सही शिकता येईल, कॉमर्स घेताना सायन्स आर्ट पण शिकता येईल, आर्ट घेताना तुम्हाला सायन्सचा एखादा विषय, कॉमर्सचा विषय, म्हणून त्याला आपण नाव दिलं की बहुआयामी, दॅट इज मल्टी डिसिप्लिनरी. ओके, नेक्स्ट इज द रिसर्च अँड इनोव्हेशन. तर तुमच्यामध्ये कुठेतरी क्रिटिकल थिंकिंग किंवा क्रिएटिव्ह थिंकिंग, तुमचं कुठेतरी संशोधक वृत्ती त्या ठिकाणी तयार व्हावी, म्हणून अशा प्रकारचं शिक्षण द्यायचं आपण या ठिकाणी प्रयत्न करतो. पुढे या ठिकाणी करिक्युलम फ्लेक्सिबिलिटी अँड क्रेडिट ट्रान्सफर. आता या ठिकाणी मगाशी मी म्हटलं या ठिकाणी की तुम्ही आर्ट मध्ये होता आर्टच शिकायचं, सायन्स मध्ये सायन्स शिकत होता, किंवा कॉमर्स कॉमर्स, पण याच्यामध्ये आपण थोडी त्याच्यामध्ये फ्लेक्सिबिलिटी त्या ठिकाणी ठेवली. तुम्ही इकडचं शिक्षण तिकडचं शिक्षण या ठिकाणी आता घेऊ शकतात, किंवा जाधव सरांनी मगाशी या ठिकाणी सांगितलं की तुम्ही अर्ध्यानं शिक्षण सोडू शकतात, पुन्हा तेच शिक्षण पण या ठिकाणी घेऊ शकतात. आता तसं होत नव्हतं या ठिकाणी. तुम्ही एकदा BA ला किंवा BSc ला ऍडमिशन घेतलं, जर तुम्ही बाहेर पडला तर नापास होऊन बाहेर पडतो. जोपर्यंत तुम्ही पूर्ण 3 वर्ष शिक्षण घेत नाही तोपर्यंत तुम्हाला तुमच्या हातामध्ये डिग्री मिळत नव्हती. तर तसं होणार नाही. तुम्ही पहिल्या वर्षी शिकलात आणि बाहेर पडलात तर तुम्हाला काहीतरी कागद हा या ठिकाणी प्रकार. नंतर पुढे या ठिकाणी अनहेन्स GER ग्रॉस एनरोलमेंट रेशो टू 50% बाय द एंड ऑफ 2035. की तुमच्या लोकांची या सिस्टीम मध्ये 18 ते 23 जे वयोगट आहे त्यांचं या प्रवाहामध्ये जास्त सहभाग 50% कसा होईल त्याचं या ठिकाणी याचं ध्येय आहे की एक मोठा पैलू त्या ठिकाणी. नंतर डिसमेंटलिंग ऑफ दी UGC आणि AICTE. जे लोक ग्रॅज्युएशनला आहेत, जे कॉलेजेस आपल्या भारतामध्ये आहेत, त्याच्यावरती त्याचं संचलन आजकाल कोण करतोय, UGC युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन. तर त्या कालांतराने तो जो त्यांचा प्रभाव आहे तो आपल्याला कमी करायचा आहे या माध्यमातून. नंतर इंजिनिअरिंग कॉलेज जे आहे त्याचं संचलन कोण करतं, मॉनिटरिंग AICTE करतं. पुढे आपल्याला त्यांचाही जो प्रभाव आहे तो हळूहळू त्या ठिकाणी कमी करायचा आहे. तो एक त्याचा पैलू आहे. आणि खालचे तुम्ही पाहता डिजिटलायझेशन ऑन टीचिंग लर्निंग, तर तुमच्या समोर जे बोलतो या ठिकाणी मी, माझ्या हातात कुठलाही खडू आणि फळा नाहीये, एक टेक्नॉलॉजी त्या ठिकाणी. तुम्ही घरी मोबाईलवर अभ्यास करू शकतात, नेटवरती अभ्यास करू शकतात. नंतर डिजिटल लर्निंग ओपनिंग एज्युकेशन. तुमच्या भारतामध्ये मोठं एक ओपन युनिव्हर्सिटी, त्याचं नाव आपण इग्नो म्हणतो, इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी.
ते त्याचाच भाग आहे. किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये YCM यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक हा त्याचाच घटक आहे. नंतर टेक्नॉलॉजी इन एज्युकेशन. तर आतापर्यंत तुम्ही सायन्समध्येच आपण टेक्नॉलॉजीचा वापर करत होतात, पण येणाऱ्या काळामध्ये कॉमर्समध्ये आपण टेक्नॉलॉजीचा वापर करणार आहोत. आर्टचं शिक्षण घेताना त्याच्यामध्ये आपण टेक्नॉलॉजीचा वापर करतो. पुढे एनकरेजमेंट टू यूज ऑफ इंडियन लँग्वेज. तर आता मी सांगितलं मगाशी की त्या पहिल्या आयोगामध्ये त्यांनी म्हटलं की 3 लँग्वेजवर भर दिला होता. इंग्रजी, नंतर तुमची रिजनल लँग्वेज आणि हिंदी. परंतु याच्यामध्ये आपण एक मोठा बदल करायला निघालो आहोत. आणि तो बदल असताना या ठिकाणी की 5वी पर्यंत जे शिक्षण आहे तुमचं ते तुमच्या मातृभाषेतच झालं पाहिजे, तुमच्या रिजनल लँग्वेजमध्ये झालं पाहिजे, असा त्या पॉलिसीचं या ठिकाणी म्हणणं आहे. म्हणजेच काय की तुम्ही त्या ठिकाणी 5वी पर्यंत इंग्रजी विषय शिकणार आहात, परंतु एकच शिकणार आहात. म्हणजेच काय याच्या अर्थ कदाचित तुमच्या इंग्रजी शाळा ज्या आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला बदल येऊ शकतो किंवा करू शकतो. इथं फोर्सफुली असं म्हटलं या ठिकाणी की तुमच्या मातृभाषेमध्ये किंवा तुमच्या जी तुमची रिजनल लँग्वेज आहे त्याच्यामध्ये एज्युकेशन कसं देता येईल यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे. नंतर पुढे त्यांनी दिले की फायनान्शियल सपोर्ट दी असिस्टन्स. तर आज तुम्ही माझ्या समोर जे बसलात ती बरीचशी मंडळी अतिशय बिलो पॉवर्टी लाईन किंवा गरीब घरची मुलं असतील. तुम्हालाही वाटत असेल की आपण कुठेतरी मोठं सायंटिस्ट व्हावं किंवा इंजिनियर व्हावं किंवा डॉक्टर व्हावं, परंतु तेवढा पैसा आमच्या पालकांकडे नाही. आज MS करायला जर आपण अमेरिकेत गेलं तर त्यासाठी आपल्याला 50 लाख रुपये खर्च. आपल्या कुठल्याच पालकांची कदाचित कपॅसिटी त्या ठिकाणी नसेल. मग त्यासाठी आपण कुठेतरी या पॉलिसीमध्ये काहीतरी प्रोव्हिजन करायचा प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहोत.